अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वर पारायण लक्ष्मण शक्ती सोहळा मौजे धुमाळवाडी तालुका जिल्हा नांदेड च्या वतीने सर्व भाविक भक्त व गावकऱ्याच्या वतीने व धुमाळवाडीच्या आजूबाजूच्या परिसरातील अखंड हरिनाम सप्ताह पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी मोठा प्रतिसाद लाभत आहेत। एमके न्यूज नांदेड। राधे राधे। प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीय भाषिकांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा। आज धुमाळवाडी येथे गेल्या 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी भागवत कथा करतोय आणि आज आपल्या भागवत कथेचा 4था दिवस आहे। या निमित्तानं कृष्ण जन्म साजरा करायचा आहे आणि भागवत कथा श्रवण करत असताना सर्व तळागाळातील अज्ञानी जीवाला प्रसन्न करून सुखी बनवण्याकरता ही भागवत कथा आहे। भागवत शब्दाचा अर्थच मुळात असा आहे की भा म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे तत्व। भक्ती ज्ञान वैराग्याचं तत्व म्हणजे भागवत आहे। नुसतं भागवतामध्ये देवाच्या कथा आहेत असं समजू नका। भागवत ऐकत असताना सामाजिक विषयसुद्धा भागवताच्या माध्यमातून सर्व समाजाला दिले जातात। त्यामध्ये व्यसनमुक्ती असेल, सामाजिक मुद्दा आहे, वृक्ष तोड असेल, गोहत्या असेल, भ्रूणहत्या असेल, आईवडिलांच्या सेवा करण्याचा विषय असेल, हे सगळे विषय भागवताच्या माध्यमातून सांगितले जातात। खऱ्या अर्थानं विचार केला तर या धुमाळवाडी गावातील सर्व तरुणांनी एवढी सुंदर तयारी या ठिकाणी केलेली आहे। या तयारीमुळं आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत। सर्वांना एकच संदेश आहे, भागवत कथा श्रवण झाल्याच्या नंतर सर्वांनी निर्व्यसनी बनावं आणि आपल्या आपल्या आईवडिलांची सेवा करावी एवढी प्रार्थना करून मी थांबतो। अखंड हरिनाम सप्ताह यावर्षीचं आमचं हे 18वं वर्ष आहे। 18व्या वर्षामध्ये आम्ही आज पदार्पण केलेलो आहोत। भागवत सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रोज सकाळी काकड आरती 5 वाजता सकाळी, दुपारी गाथा भजन, संध्याकाळी हरिपाठ, दुपारी भागवत कथेचे कथा आणि संध्याकाळी कीर्तन असा हे दर 3 ते 4 आज 4था दिवस आहे। काय राबवता मंदिरातर्फे आणि सांगता कशा स्वरूपात आहे? व्यसनमुक्ती असेल, वृक्षारोपण असेल, प्रदूषण असेल, याच्यातून आज आमच्या गावामध्ये आमचे नवतरुण सर्व मंडळी यांच्यातर्फे हे मोठ्या प्रमाणात सप्त्याचं आयोजन केले आहे। अनेक कीर्तनकार या ठिकाणी संध्याकाळी कीर्तनाची सेवा देत आहेत। असा हे सप्ताह सलग 7 दिवस चालणार आहे। राधे राधे। प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीय भाषिकांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा। आज धुमाळवाडी येथे गेल्या 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी भागवत कथा करतोय आणि आज आपल्या भागवत कथेचा 4था दिवस आहे। या निमित्तानं कृष्ण जन्म साजरा करायचा आहे आणि भागवत कथा श्रवण करत असताना सर्व तळागाळातील अज्ञानी जीवाला प्रसन्न करून सुखी बनवण्याकरता ही भागवत कथा आहे। भागवत शब्दाचा अर्थच मुळात असा आहे की भा म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे तत्व। भक्ती ज्ञान वैराग्याचं तत्व म्हणजे भागवत आहे। नुसतं भागवतामध्ये देवाच्या कथा आहेत असं समजू नका। भागवत ऐकत असताना सामाजिक विषयसुद्धा भागवताच्या माध्यमातून सर्व समाजाला दिले जातात। त्यामध्ये व्यसनमुक्ती असेल, सामाजिक मुद्दा आहे, वृक्ष तोड असेल, गोहत्या असेल, भ्रूणहत्या असेल, आईवडिलांच्या सेवा करण्याचा विषय असेल, हे सगळे विषय भागवताच्या माध्यमातून सांगितले जातात। खऱ्या अर्थानं विचार केला तर या धुमाळवाडी गावातील सर्व तरुणांनी एवढी सुंदर तयारी या ठिकाणी केलेली आहे।
या तयारीमुळं आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. सर्वांना एकच संदेश आहे, भागवत कथा श्रवण झाल्याच्या नंतर सर्वांनी निर्व्यसनी बनावं आणि आपल्या आपल्या आईवडिलांची सेवा करावी एवढी प्रार्थना करून मी थांबतो. भागवत कथा वर्ष 18वे या वर्षामध्ये आम्ही प्रदापन केलेलं आहे. बऱ्याच वर्षापासून आमच्या गावामध्ये चालूच आहे. तर यावर्षी पहिलं वर्ष आहे की भागवत कथेचं लोकांनी तसाच उत्साह दिला, महाराजांनी तशीच सेवा दिली आणि दररोज प्रत्येक घराने आमच्या इथं अन्नदान वाटपाचा एक पंगत घेतलेली आहे. तरी सकाळीपासून ते संध्याकाळपर्यंत विना आहे, पारायण, ज्ञानेश्वरी पारायण आहे, भागवत कथा कीर्तन आहे, नंतर संध्याकाळच्याला सांगता कधी 29 तारखेला आहे. महाप्रसाद आहे, दिवसभर महाप्रसाद आहे, सकाळी 6 पासून संध्याकाळी येऊपर्यंत.